नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी फ्लो अपडेट्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एमपीएससीची तयारी करत असताना आपल्या सर्वांच्या मनात नेहमी एकच गोष्टाची खंत असते, ती म्हणजे परीक्षा वेळेवर का होत नाहीत आणि निकाल किंवा जाहिरातीला एवढा उशीर का लागतो. मित्रांनो, आज आपण याच प्रश्नावर एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी घेऊन आलेलो आहेत. लोकसत्ता वृत्तपत्रात नुकतीच एक मोठी अपडेट आलेली आहे आणि ही ऑफिशियल अपडेट आहे, ज्याचा थेट संबंध तुमच्या भविष्याशी आणि आगामी परीक्षांशी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही पूर्ण बातमी, त्यातील शासनाचे नवीन निर्णय आणि त्याचा तुमच्या अभ्यासावर काय परिणाम होणार आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चॅनलवर नवीन असाल, सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा. भविष्यातील अपडेटचे जे व्हिडिओज असतील ते तुम्हाला सर्वप्रथम मिळतील. ऑफिशियल आर्टिकल, पीडीएफ्स, डॉक्युमेंट्स मिळवण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक्स जॉईन करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आर्टिकलसुद्धा फर्स्ट लिंकला क्लिक करून रीड करू शकता. आता मित्रांनो, सर्वात आधी आपण या समस्येचे मूळ कारण काय आहेत हे समजून घेऊया. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवेसह अनेक परीक्षा घेतल्या जातात, आपल्याला माहीत आहे. पण जाहिरात काढण्यासाठी आयोगाला शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांकडून मागणी पत्र यावे लागते, म्हणजे जे डिमांड लेटर असते ते यावे लागते. सोप्या भाषेत सांगायचं तर कोणत्या विभागात किती जागा रिक्त आहेत हे त्या विभागाने आयोगाला कळवणे अपेक्षित असते. अशाच रिक्त जागांबद्दल आपण नेहमी या चॅनलवर माहिती देत असतो. तर ह्या ज्या रिक्त जागा असतात ह्या आयोगाला कळवाव्या लागतात. पण पेपरमधील बातमीनुसार अनेकदा असे होते की हे विभाग विहित मुदतीत मागणीपत्र एमपीएससीकडे पाठवतच नाहीत. मागणीपत्र वेळेत न आल्यामुळे निवड प्रक्रिया राबवण्याची पुढील कारवाई दीर्घकाळ प्रलंबित राहते आणि भरती प्रक्रियेचा वेग जो आहे तो मंदावतो. आता आनंदाची बातमी ही आहे की शासनाने या समस्येची गंभीर दखल घेतली आहे. राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विविध विभागांची 6 एप्रिलला एक अत्यंत महत्त्वाची बैठक घेण्यात आलेली होती. या बैठकीबद्दल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. या बैठकीचा मुख्य उद्देश मागणी पत्रांची प्रक्रिया जलद गतीने करणे आणि रिक्त पदांचा आढावा घेणे हे होतं. या बैठकीमध्ये अजून काही महत्त्वाचे निर्णय गेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत ऑलरेडी सांगितलेले आहेत. आता या बैठकीत काही अत्यंत कडक आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. ती कोणकोणते तर बघा, पहिली सूचना जी आहे ती पाहूया. सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व संवर्गाच्या रिक्त पदांची माहिती आणि सद्यस्थितीत त्वरित सादर करायची आहे. दुसरं जी सूचना आहे सर्वात महत्त्वाची, जर यापुढे मागणीपत्र देण्यास किंवा भरती प्रक्रियेला विलंब झाला तर आयोगाला नाही तर संबंधित प्रशासकीय विभागांना जबाबदार धरले जाणार आहे. मित्रांनो, हा खूप मोठा निर्णय आहे. यामुळे विभागांवर जे आहे दबाव येईल आणि ते वेळेत काम करतील. आता बिंदू नमावली म्हणजे जे रोस्टर असते ते अद्ययावत करणे याबद्दल एक पॉईंट आहे किंवा माहिती आहे. तर बघा, या बैठकीत प्रशासकीय विभागांना येणाऱ्या अडचणींवरही चर्चा करण्यात आलेली आहे. सर्व विभागांना त्यांची बिंदू नमावली म्हणजेच रोस्टर अद्ययावत करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. बिंदू नमावली क्लिअर असल्याशिवाय जाहिरात निघत नाही, आपल्याला माहीत आहे. त्यामुळे हा निर्णय भरती प्रक्रिया वेळेत पार पाडण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, बातमीत एका बॉक्समध्ये खूप महत्त्वाची माहिती दिली आहे, जी आजवर विद्यार्थ्यांची सर्वात मोठी डोकेदुखी होती. बरेचदा काय व्हायचं की एमपीएससी जाहिरात प्रसिद्ध करायची, आपली पूर्वपरीक्षाही व्हायची आणि त्यानंतर काही विभागांना जाग यायची. ते पूर्वपरीक्षेनंतर आयोगाकडे मागणीपत्र पाठवायचे. यामुळे व्हायचं काय की पूर्वपरीक्षेनंतर पुन्हा मूळ जाहिरातीमध्ये बदल करून जागा आणि आरक्षणाचे आकडे बदलावे लागायचे. आपल्याला चेंजेस पाहायला भेटत होते. अशा वेळी आम्हाला पुन्हा अर्ज करण्याची संधी द्यावी अशी उमेदवारांकडून रास्त मागणी व्हायची. या सगळ्या गोंधळांमुळे परीक्षा निकाल आणि निवड प्रक्रिया सातत्याने रखडत होती. पण आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर जर उशिरा मागणीपत्र आले तर त्या संबंधित विभागाला थेट जाब विचारला जाणार आहे, असे शासनाने स्पष्ट केले आहे. वृत्तपत्रातील माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला बळकट करण्याचे आश्वासन दिलेले आहे. फायनली सर्वांचं लक्ष आता एमपीएससीकडे ह्या पॉईंटकडे गेलेलं आहे. खूप चांगली गोष्ट आहे. मात्र सातत्याने रखडलेले निकाल आणि आरक्षणाच्या गोंधळामुळे राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थी नेहमीच चिंताग्रस्त असायचे. एमपीएससीने स्वतः देखील यापूर्वी अनेकदा मागणीपत्र वेळेत देण्याची विनंती शासनाकडे केली होती. आता या नव्या आदेशांमुळे या सर्व समस्यांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता जी आहे ती निर्माण झाली आहे. तर मित्रांनो, या संपूर्ण बातमीचा निष्कर्ष काय तर बघा, एमपीएससीच्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेला मोठा वेग मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रशासकीय स्तरावर आता कामाला गती येईल आणि जाहिराती वेळेवर निघतील अशी आपण आशा करूया. त्यामुळे माझं
तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना एकच सांगणं आहे, प्रशासकीय पातळीवर काम सुरू झालेलं आहे, निर्णय ऑलरेडी आलेले आहेत. आता तुम्ही तुमच्या अभ्यासाची पातळी वाढवा, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आणि आपला अभ्यास जोमाने सुरू ठेवा. मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला कशी वाटली? तुम्हाला काय वाटतं, या निर्णयामुळे खरंच MPSCच्या प्रक्रियेत वेळेची बचत होईल का? तुमच्या प्रतिक्रिया मला खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तुमच्या कॉमेंट्स वाचायला नक्की आवडेल आणि रिप्लाय मी 100% देतो, त्याच्यामुळे तुम्ही रिप्लाय एक्सपेक्ट करू शकता. अशाच अत्यंत महत्त्वाच्या, अचूक आणि वेळेवर मिळणाऱ्या अपडेटसाठी आपल्या स्टडी फ्लो अपडेट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू आणि अभ्यास करणाऱ्या मित्रांबरोबर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही एक सकारात्मक ऊर्जा मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन माहितीसह, नवीन महत्त्वाच्या अपडेट्ससोबत. तोपर्यंत अभ्यास करत राहा, स्वतःची काळजी घ्या. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.